नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 9 फेब्रुवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मायाने आता ऐश्वर्याला फोन केलेला असतो आणि ती तिला म्हणत असते, उद्या तुझ्या बाबांना इलेक्शनचं तिकीट मिळणार. तिथे जायचं आणि सगळ्यांसमोर सांगायचं, ते जे 2 म्हातारे मेले होते ना, तो सगळा जानकीचा ट्रॅप होता मला अडकवण्याचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता ऋषिकेशसुद्धा बाहेर निघालेला असतो. त्यावेळी जानकी त्याच्याजवळ येते आणि ती त्याला म्हणत असते, मला माहिती आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आहे. बाजार समितीचं तिकीट तुम्हालाच मिळेल. आता त्या ठिकाणी तिकीट मिळावं म्हणून सयाजीरावसुद्धा आलेला असतो. तर सयाजीराव म्हणत असतो, मला या निवडणुकीचं तिकीट मिळू नये म्हणून यांनी दोघांचे मुर्दे पाडले. अशा माणसाला तिकीट देणं म्हणजे गुन्हेगाराला साथ देण्यासारखं आहे. घरी सुमित्रा जानकीला म्हणत असते, ऋषिकेशला तिकीट मिळणारच. तर जानकी म्हणते, तुम्ही जसं म्हणताय तसं जर झालं तर आपल्याला हे आपलं घर वाचवता येईल. इकडे ऋषिकेश म्हणत असतो, माझं ऐका, मी तुम्हाला सांगतो. तर आता ते म्हणतात थांबा आणि ते ऋषिकेशचं काहीच ऐकून घेत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, आता ऋषिकेशला तिकीट भेटेल का सयाजीरावांना भेटेल? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.